simple pendulum, a heavy particle, काय? A heavy particle suspended by a weightless, inextensible string, suspended by a weightless, inextensible string from a rigid support. म्हणजे समजा हे रिजिड सपोर्ट आहे, रिजिड सपोर्टला लावलेली आहे एक स्ट्रिंग. ती स्ट्रिंग कशी आहे? वेटलेस इनएक्सटेन्सिबल. द स्ट्रिंग इज वेटलेस इनएक्सटेन्सिबल आणि त्या स्ट्रिंगला बांधलेला आहे एक पॉइंट किंवा पार्टिकल. कसा पार्टिकल? हेवी पार्टिकल. point mass or heavy particle. That is the definition of a simple pendulum. A heavy particle suspended by a weightless inextensible string. A heavy particle suspended by a weightless inextensible string from a rigid support. So this is the definition of a simple pendulum. But that is impossible, isn't it? कारण हेवी पार्टिकल इम्पॉसिबल. मटेरियल कितीही हेवी जरी असलं तरी त्याचा एक पार्टिकल तो हेवी असणार नाही. म्हणजे हेवी पार्टिकल इज इम्पॉसिबल. सिमिलरली वेटलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग इज ऑल्सो इम्पॉसिबल. ऑब्वियसली कितीही वजन कमी असलं तर ती वेटलेस स्ट्रिंग असू शकत नाही, त्याला काही ना काही वेट असणार आहे. मीन्स दॅट इज ऑल्सो इम्पॉसिबल. सो द टू थिंग्स आर इम्पॉसिबल. हेवी पार्टिकल इज इम्पॉसिबल and a weightless inextensible string is also impossible. Means this is the definition of ideal simple pendulum. The definition of ideal simple pendulum. का? कारण ideal or perfect is impossible in the language of physics. फिजिक्सच्या भाषेत आयडियल किंवा परफेक्ट असू शकत नाही. तर कुठेही हा शब्द आला आयडियल किंवा परफेक्ट तर पटकन म्हणायचं बंडल. फेक. पॉसिबल नाहीये, प्रॅक्टिकली शक्य नाहीये. ते फक्त थेअरीमध्ये पुस्तकात असू शकतं, प्रॅक्टिकली ते शक्य नाही. आयडियल और परफेक्ट इज इम्पॉसिबल in the language of physics. So heavy particle is impossible and weightless inextensible string is also impossible. So that is ideal simple pendulum. पुस्तकी आहे ते प्रॅक्टिकल मध्ये शक्य नाहीये. मग प्रॅक्टिकली सिंपल पेंड्युलम काय असणार? तर ही जी वेटलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आपण म्हणतोय त्याच्या जागी असणार लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. शक्य आहे प्रॅक्टिकली, वेटलेस शक्य नाहीये पण लाईट शक्य आहे. तर लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आणि हेवी पार्टिकलच्या जागी अ हेवी स्फिअर. हेवी पार्टिकलच्या जागी अ हेवी स्फिअर ऑफ अ व्हेरी स्मॉल डायमीटर. हेवी स्फिअर ऑफ अ व्हेरी स्मॉल डायमीटर. हेवी स्फिअर ऑफ अ व्हेरी स्मॉल डायमीटर ज्याला म्हणतात बॉब. बॉब ऑफ सिंपल पेंडुलम. सो हेवी पार्टिकलच्या जागी हेवी स्फिअर ऑफ स्मॉल डायमीटर आणि वेटलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगच्या जागी लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. दिस इज प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. काय आहे हे? प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. दिस इज आयडियल सिंपल पेंडुलम अँड दिस इज प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. आता प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम मध्ये हा जो बॉब आहे म्हणजे जो स्फिअर आहे इट इज हेवी स्फिअर ऑफ अ व्हेरी स्मॉल डायमीटर. आणि हा जो पॉइंट आहे पॉइंट ऑफ सस्पेन्शन. काय आहे हे? पॉइंट ऑफ सस्पेन्शन. तिथून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब. पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब हा जो डिस्टन्स आहे इट इज कॉल्ड लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. Length of the simple pendulum means the distance between the point of suspension and center of gravity of the bob. Length म्हणजे हे इथपर्यंत नाही, कुठपर्यंत? Center of gravity of the bob. That is called as length of a simple pendulum.
आता हे जे सिंपल पेंड्युलम आहे, सपोज इट इज इन द इक्विलिब्रियम पोझिशन. सिंपल पेंड्युलम आहे इन द इक्विलिब्रियम पोझिशन. तर या पोझिशन मध्ये त्याच्यावरती कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत आहेत? एक तर आहे त्याचा वेट विच इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड्स, वेट विच इज ऍक्टिंग फ्रॉम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. वेट नेहमी कुठून ऍक्ट होत असतो? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वरून. सो वेट mg विच इज ऍक्टिंग डाउनवर्ड्स फ्रॉम द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणखीन एक फोर्स काय असणार तिथं? टेन्शन इन द स्ट्रिंग T विच इज ऍक्टिंग अपवर्ड्स. सो T इज इक्वल टू mg, कारण ते इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये आहे, त्याच्यावरचा नेट फोर्स किती आहे? 0. मीन्स द टेन्शन इन द स्ट्रिंग T इज इक्वल टू वेट ऑफ द बॉब, that is mg. So T is equal to mg. T is tension in the string, m is mass of the bob, and g is acceleration due to gravity. So this is the equilibrium position of the simple pendulum. आता या सिंपल पेंड्युलमला जर आपण डिस्प्लेस करून सोडून दिलं, then it will perform oscillatory motion. ही इक्विलिब्रियम पोझिशन आहे, इक्विलिब्रियम पोझिशन वरून त्याला डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं, then it will perform oscillatory motion. And the details of that oscillatory motion, the details of oscillation of a simple pendulum, we shall see in the next lecture. So have a nice time. Good day. Bye bye.